नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वाटूया छोट्या कारळाची सुकी चटणी. मी 1 वाटी घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. चला चटणी बनवूया. कारळ आपण भाजून घेऊया. आपण चुलीवर पण भाजू शकता, गॅसवर पण भाजू शकता, इंडक्शन चुल्यावर पण भाजू शकता. आपण गॅसवर भाजूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. आपण कारळ तव्यावर पण भाजू शकता, लोखंडाच्या तव्यावर पण भाजू शकता, अल्युमिनियमच्या तव्यावर पण भाजू शकता, कढईमध्ये पण भाजू शकता. आपली कढई गरम झाली आहे. आपण कारळ टाकूया. कारळ आपण फिरवूया. कारळ आपण खमंग भाजून घेतल्याने आपली चटणी चविष्ट बनते. आपले कारळ कसे चुटचुट करत आहेत. सारखं सारखं आपण फिरवूया, नाहीतर करपतात आपले कारळ. आपले कारळ भाजून झाले का बघूया. आपले कारळ भाजून झाले आहे. गॅस बंद करूया. चाळणीमध्ये काढूया. कशात पण काढू शकता, प्लेटमध्ये, चाळणीमध्ये. आपण चाळणीमध्ये काढूया. 2 मिनिटं थंड होऊ देऊया. लसणाचा गड्डा 1 सोलून घेऊया. असेच सर्व लसूण सोलून घेऊया आपण. आपले सर्व लसूण सोलून झालं आहे. 2 मिनिटं झाले आहे. आपले कारळ थंड झाले आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. लसणाचा गड्डा 1 सोलून घेतलेला टाकूया. 3 चम्मच मिरची पावडर टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. या चम्मचने 1 चम्मच मीठ घेतले. आपण जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आपण चटणी कारळाची खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता, मिक्सरला पण वाटू शकता. आपण मिक्सरला वाटूया. बारीक कारळाची चटणी आपली वाटून झाली आहे. किती छान झाली आहे. एकदम बारीक बारीक वाटून झाली आहे. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा. आपण भाकरी सोबत पण खाऊ शकता. दोडक्याच्या भाजीला पण टाकू शकता चटणी. मुळ्याच्या भाजीला पण ही चटणी टाकू शकता. मटकीच्या भाजीला पण आपण ही चटणी टाकू शकता. टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.